घाशीराम कोतवाल हे मराठी रंगमंचावरतील एक अप्रतिम नाटक आहे. तथापि या नाटकातील पात्रांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फार संकुचित आहे. या पात्रांकडे समाज ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी म्हणून पाहतो. हे चुकीचे आहे. हे चुकीचे तर आहेच, पण नाटकाचे अवमूल्यन करणारे आहे. या पात्रांकडे आपण शासकाचे प्रतिनिधी आणि समाज या नात्याने पाहायला पाहिजे. जगातील अनेक रंगभूमीवर हे नाटक गाजले. त्याचे प्रमुख कारण असे आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात असे घाशीराम कोतवाल आढळतात. मग ते ब्रिटिश साम्राज्य असो, मुघल साम्राज्य असो, एखादी भांडवलशाही किंवा कम्युनिस्ट सरकार असो. प्रत्येक देशात घाशीरामाची भाषा, पेहराव, संस्कृती वेगळी, एवढाच काय तो फरक. मनुष्यामधील अनेक विकृती, सत्ता साधण्यासाठी नियम, नीतिमत्ता बाजूला सारून काही करण्याची तयारी याचे अप्रतिम चित्रण या नाटकात आहे. आपल्या देशातील अनेक युनिव्हर्सिटीमध्ये हे नाटक अभ्यासाला आहे. तेंडुलकरांची लेखणी, जब्बार पटेलांचं दिग्दर्शन, मोहन आगाशेंचा अभिनय, भास्कर चंदावरकरांचे संगीत आणि कृष्णकांत मुळगुंद यांची नृत्य याचा अप्रतिम संगम आहे. हे नाटक मराठी संस्कृतीमध्ये मानाचा तुरा आहे हे नक्कीच. आपले याबद्दल काय मत आहे? धन्यवाद.